मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात सातबारा उतार्यावरील वनक्षेत्र नोंदी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। वनक्षेत्राची नोंद झाल्यास पीक कर्ज विमा अनुदान धोक्यात, प्रशासनाला स्थगितीची मागणी। कारवाई थांबवा अन्यथा अक्कलकुवा तालुका बंदचा इशारा, तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा निर्धार। अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाड परिसरातील शेतजमिनींच्या सातबारा उतार्यांवर वनक्षेत्राच्या नोंदी करण्याच्या प्रस्तावित कारवाई विरोधात युवा क्रांती सामाजिक संघटना आणि बाधित शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे। दप्तरी ताळमेळाच्या नावाखाली शेतकऱ्यांची भोगवाटदार म्हणून असलेली नावे कमी करून वन विभागाचे नाव नोंदविण्याची कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी करत नंदुरबारच्या निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देण्यात आले। गेल्या 45 ते 50 वर्षांपासून या जमिनींवर प्रत्यक्ष शेती करणाऱ्या आदिवासी आणि स्थानिक शेतकऱ्यांचे हक्क या कारवाईमुळे धोक्यात येणार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। सन 1981 मध्ये चौकशी पूर्ण करून शेतकऱ्यांचे हक्क मान्य करण्यात आले असताना 4 दशकानंतर केवळ प्रशासकीय नोंदींच्या आधारे सातबारा उतार्यांवरील नावे पुसणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। वनक्षेत्राची नोंद झाल्यास ई पीक पाहणी, पीक कर्ज, पीक विमा तसेच अतिवृष्टी आणि दुष्काळातील शासकीय मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान या कारवाईला तात्काळ स्थगिती न दिल्यास अक्कलकुवा तालुका बंद करून तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा युवा क्रांती सामाजिक संघटना आणि बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। मी ॲडव्होकेट संग्राम पाडवी आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत रूपसिंग वसई वकील साहेब, नागेश दादा आहेत आणि तमाम शेतकरी बांधव आहेत, सरपंच साहेब आहेत आपले मोरखीचे, मिलन वडवी आणि सर्व शेतकरी बांधव आहेत। आम्ही आज या ठिकाणी जो शासनाने महसूल आणि वन विभागाचा जो शासनाने परिपत्रक काढलेलं आहे 23/6/2026 रोजी, त्या अनुषंगाने जे सातबारे अद्ययावत करण्याचे काम जे सुरू करण्यात आलेलं आहे शासनाकडनं, त्या संदर्भामध्ये अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते शेतकरी ज्या शेतकऱ्यांना 1981 व 82 या वर्षी SDM साहेबांच्या आदेशाने ज्यांना सातबारे प्राप्त झाले होते, त्या ज्या जमिनीचे सातबारे आहेत ते सातबारे निरस्त करून त्या ठिकाणी भगवतदार म्हणून ज्याचं नाव त्या भगवतदार म्हणून होतं त्याचं नाव कमी करून त्या ठिकाणी शासनाचे नाव घालण्यात येणार आहे। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येवर जे शेतकरी आहेत ते भूमिहीन होणार आहेत, त्यांचे हक्क संरक्षण व्हावेत, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार या ठिकाणी उपस्थित झालेलो होतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही आज आमची जी कडकड आहे त्याच्या आम्ही जे आमच्यावर जे अन्याय होणार आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत याच्यासाठी आणि ती जी कारवाई आहे ती जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी, ते नाव काढण्यात येऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी आमचे निवेदन स्वीकारून सकारात्मक चर्चा झाली आहे आणि जे फॉरेस्ट असतील किंवा संबंधित जे डिपार्टमेंट आहेत, जे महसूल विभाग आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, एकत्रित आपण मीटिंग लावू आणि त्या चर्चेमध्ये आपण समाधान काढू असं आम्हाला त्यांच्याकडनं आश्वासन मिळालेलं आहे। धन्यवाद।